सो वेलकम टू अ न्यू व्लॉग. आज आम्ही चाललोय लोटस हॉटेल अँड रिसॉर्ट. सो तिकडचा जो ओनर आहे जय भोईर, त्यांनी बोलवलंय. त्यांनी काहीतरी नवीन विला बांधलाय लोटसच्या आत, म्हणजे लोटस रिसॉर्टच्या आतमध्ये त्यांनी एक रूम कॅटेगरी बनवली, पूर्णच्या पूर्ण विला बनवलाय. तर तो बघायला चाललोय. बघूया काय होतं पुढे. माझं आज मला जॉईन केलंय ह्यानी, माझा भाऊ आहे. स्ट्रेटच येतो, तसा स्ट्रेटच येतो. हा माझा दोस्त लहानपणीचा, आता मोठा झालाय. आणि हे आम्ही इथे जरा टाइम लॅप्स चालू केलंय, जरा तुम्हालाच दाखवायला. तर भेटूया. बाय द वे, हा लोटस रिसॉर्ट मलंगगडला आहे. डोंबिवली, ठाणेकर्स, कल्याणकर हे सगळे लोक जे आहेत ते तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक चेक करू शकता जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर. The beauty of the world, Savannah. Let's all take a walk, Savannah. पोचलोय आम्ही लोटस हॉटेल अँड रिसॉर्टवर. तर तुम्हाला दाखवतो इथला थोडा सिनेमॅटिक व्ह्यू, थोडासा. ॲक्च्युली गरज पण सिनेमॅटिक्सची, मी फक्त कॅमेरा फिरून तुम्ही मजा बघा. तर 1 2 3. The birds have just begun. हे बघा, हा मलंगगडच्या कुशीत लोटस हॉटेल अँड रिसॉर्ट. बाय द वे, हे आर्टिफिशियल आहे. आउटसाइड डायनिंग, ऑल्सो आउटसाइड डायनिंग, बट हे सध्या बंद आहे, तर सध्या क्लटर्ड आहे. हा आपला रिसेप्शन लॉबी आहे. हा रेस्टॉरंट आहे. ही आपली पार्किंग एरिया, एक गझिबो आहे, वेटिंग एरिया बोलू शकता. आणि ऑल्सो इथे एक चालायला पाथ आहे तुम्हाला या लेकच्या बाजूला. इथे ओपन ग्राउंड आहे. इथे दिसणार नाही मे बी. इथे एक फीडिंगसाठी, म्हणजे मासे फीड करायला तुम्हाला एक ब्रिज पण आहे, तुम्ही सिनरीची मजा घ्यायला. हे बघा, हा ब्रिज, हा वॉटर आपला फाउंटन जो बंद आहे, ऑल्सो रिअल वॉटरफॉल्स. आणि ऑल्सो हा रेस्टॉरंट पण आहे अँड हॉटेलही आहे, म्हणजे रिसॉर्ट पण आहे. तुम्ही इथे स्टे पण करू शकता आणि खूप ऑप्शन्स आहेत तुम्हाला इथे राहायला. तुम्ही हे बघू शकता. हे बघा, इथे वाचा थोडं. रेस्टॉरंट अँड बार, स्विमिंग पूल, गेम झोन, मॅरेज लॉन अँड ऑल्सो मॅरेज. तुम्ही इथे डेस्टिनेशन वेडिंग्स पण करू शकता. ही एंट्री आहे, रिसेप्शन आहे. तर एंटर केला आहे लोटस रिसॉर्टमध्ये. हा त्यांचा दिसत नसेल तुम्हाला, इथे लोटस बिल्डिंग आहे. हे त्यांचे, आय डोंट नो कोणी आतमध्ये आहे का नाही, हे त्यांचे प्रायव्हेट रूम्स आहेत विथ प्रायव्हेट स्विमिंग पूल. हे शिवण्या घालायचे रे. ए काय फालतूगिरी करता करता डेड एंड आलाय. ते इथून चालत जायला लागेल. पाय माखेल आता. चल ना, चुकलो आपण. नाही घुसला नाही पाय कुठं नसेल. मी ते रेकॉर्ड करायला आलेलो बाहेर. याची हाईट बघा ना केवढी कमी आहे. घंटा दिसत नाही ती पण. हा, तर मेन मुद्दा आपल्या इकडे यायचा होता, तो नवीन बनवलेला विला. तर तिथे चाललोय आता. रिसेप्शन म्हणून खूप लांब आहे त्याचे रूम्स, पण तुम्हाला रस्त्यात येते चालायला पण मजा येते. हे बघा, ह्याला म्हणतात OG BMW फॅन. M5 नाव ठेवलं आहे. इथे M4 आहे, M3 आहे, M2 पण आहे. M6 नाही ना आपल्याकडे भेटत. हे बघा तुम्हाला विलाचं दर्शन होत असेल. हा विला आहे तो. हा ॲक्च्युली रिसॉर्ट आहे. इथे रूम सेक्शन्स आहेत, तर त्यांनी ही रूम कॅटेगरी बनवली. ही बघा, खूप मोठी बनवली. आणि ही ॲक्च्युली एंट्री आहे कार्ससाठी. विलाच्या आतपर्यंत कार जातात. आम्ही रिसेप्शनला लावली आहे कार. ऑल्सो या विलाला तुम्हाला प्रायव्हेट स्विमिंग पूल पण आहे, आणि छोटा नाही, ॲक्च्युली खूप मोठा आहे नॉर्मल स्विमिंग पूलपेक्षा. नाही 6 फूट नाही, पण आहे, मोठा आहे. हे आम्ही लोक, हे माझे मित्र, फालतू मित्र. क्लीन आहे यार.
खूप clean. पण स्लिप होतोय मी, पडू शकतो. हा बघा, यांनी ओपन बार पण बनवून ठेवलाय. पुढचा इग्नोर करा, बार बनवून ठेवलाय. चांगलं वाटतंय, वर्किंग आहे सगळं. तू बुक केल्यावर ते येतील तिथे बारटेंडर. इथं हाऊस पार्टी होती ना. तर ही खासियत आहे याची, या रूम मध्ये. हा बाथरूम, कसला शेत बाथरूम मध्ये बघा काय काय. बाथटब, ओपन सिलिंग, कमोड. आणि तुम्हाला मी आता ह्याचा टूर देतो. हा विला कसा बनवलाय आणि काय काय सिलेक्ट टाकले आणि काय गोष्टी केल्या. तर वेट. तर ही आहे एंट्री. काही क्लटर पडला असेल तर इग्नोर करा. बनलाय म्हणजे जस्ट ओपन होणार आहे आता. तर हे ह्यांचं हॉल आहे. हे आहे ह्यांचं बाथरूम. हे बेड, हे बाथरूम आहे. ही स्पेशालिटी आहे ह्याची की ह्यांनी ओपन बाथरूम बनवलाय. हे बघा, हा एरिया, हा बाथटब, हा वॉशरूम साठी. पंखा पण दिलाय. टीव्ही. हा दुसरा ग्राउंड फ्लोअर, दुसरा बेडरूम. हा नॉर्मल आहे, मोठा आहे, साईज खूप मोठी आहे. पूल व्ह्यू, वॉशरूम मागे परत जातो. या साईडला सेम रूम्स आहेत, ह्याच दोन. हे इथे परत तोच बाथरूम, तसंच तोच बेड, परत सेम पूल व्ह्यू, बार व्ह्यू, ऑल्सो डबल मास्टर बेडरूम, हॉल एरिया. आता वरती जातोय. तर घराच्या बाहेरून त्यांनी एंट्री दिली आहे ही. जाऊया वरती. नवीन नवीन येणार, स्लिपरी आहे थोडस. हा यांचा स्टिल्ट एरिया. हा वरचा बेडरूम नंबर 1. हे बघा, ट्रायंग्युलर शेपमध्ये पूर्ण कन्सेप्ट. पूल व्ह्यू सेम अपोजिटला पण असाच आहे. ऑल्सो इथे हे पण आहे. स्टेअरकेस दिली आहे ती. जाऊया वरती. तर वरती चिल्ड्रन्स बेड आहे, पण चिल्ड्रन्स बेडच्या नावाखाली हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. 6 फुटाचा आहे. मी पूर्णच्या पूर्ण सरळ उभा राहिलोय. ऑल्सो मी इथे झोपून बघितलं, दाखवतो तुम्हाला. तर पुरतोय मी इथे व्ह्यू. डू विजिट. इतकं कॉस्टली नाहीये. नवीन पाणी पडलंय, स्लिपरी आहे थोडस. हा, हे असं बाथरूम आहे. पाऊस आहे, काय खराब नाही व्हावं म्हणून टाकून ठेवलं यांनी. सेम इकडे, सेम वरती, हे इथे. तुम्हाला बाल्कनीचा व्ह्यू पण दाखवतो. जस्ट वेट अँड वॉच. ही बाल्कनी, इथून हा सुंदर व्ह्यू बघा. सो दिस इज लोटस रिसॉर्ट फॉर यू. तर तुम्ही नक्कीच या इकडे. मी तुम्हाला स्वतःहून रेकमेंड करू, नक्कीच या. नाही आवडलं ना, या ब्लॉगच्या खाली हेट कमेंट्स टाका. मुद्दाम नका टाकू, पण या तुम्ही. स्वतः एक्सपिरियन्स कराल, तुम्ही बोलाल इट वॉज वर्थ इट. चांगला ब्लॉग होता, चांगला रेकमेंडेशन होतं पहिली बात तर या. तर मेहनत करून इकडनं चढलोय. काय रे शिव्या नका घालू, चांगली पोरं आपण. हे बघा, हा इथे पूल. हा फर्स्ट फ्लोअरचा रूम, ट्रायंग्युलर रूम. ही AC. जर तुम्हाला डाऊट असेल की AC कुठे फिक्स आहे, तर ही AC, ही स्टेअरकेस आणि हा वरचा बेड. आणि एक हा तुम्हाला रात्री झोपताना मलंगडचा व्ह्यू. इथे झोपू शकतो. ऍक्च्युअली मध्ये इथे आरामात झोपू शकतो.
मी 6 फुटाचा आहे तरी पण मी इथे पुरलोय. कम्फर्टेबल आहे, कम्फर्टेबल आहे. वरती चढून दाखव रे. तर असं चढायला लागेल, पण हे लहान पोरांसाठीच आहे म्हणून लहान पोरांना सांगतोय. काय 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 करत होता गोप्रोला सांग. काय करायचं? पूर्ण डिसमेंटल केलेला गोप्रो. काय डिस्पेंडल केलं? काहीच नाही. ऍज इट इज येतो. आता हाच आहे लोटसचा ओनर. झिरो डॅमेज झालं माहिती आहे. झिरो डॅमेज. कर 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 बोल्डन्स कर. तुला कॉन्टेंट होता. ते काय चालू आहे. कॉन्टेंट होता. तो चालू करत. कर ना. मी असे काही काय बोलतात अभद्र गोष्टी वापरले नाही. डायरेक्ट डीप. आयुष्य कॉन्टेंट साठी मला स्क्रिप्ट दिली होती. म्हणून करते. पैसे देतो. हे पैसे हे आम्हाला स्क्रिप्ट दिली होती. तर बघितलंच तुम्ही हवीला. हा मस्त सुंदर बनवलाय. ह्याची पीपल कॅरिंग कॅपॅसिटी 16 लोक तर म्हणजे 16 पीपल तर आरामात राहू शकतात. आराम से रहेंगे 16 जन यहाँ पे. हाँ मतलब 16 जन तो आराम से बेड पे सो जाएंगे भाई. बाकी के आगे देख लो तुम लोग. इतना बड़ा पुल है भाई, इतना बड़ा, बहुत लंबा है. मलंगगड का व्यू. और ये लोग काय रे बघितला का लोटस? यस माझं झालं सेकंड टाइम. तुला कसं वाटलं ते बघून? ए कधी कधी आलेला? कधी? घरवाल्यांसोबत ओपनिंग. कशासाठी आले? ओपनिंगला हे नव्हता. यांना काहीतरी रेकॉर्ड करायला मग दाखवतो. मी तर नसतं ऐकून घेतलं. बाय द वे आता गोप्रो वरती शूट करतोय. मोबाईलची चार्जिंग गेलेली आहे. गोप्रो आणलेला बॅकअपसाठी याचसाठी. मग लोटसचा टूर देतो तुम्हाला. थोडा अंधार व्हायच्या आधी लवकरच देतो. काय झालं काय झालं? चला तुम्हीच पुढे चला आता. मला मजा घ्यायची. काय वाटतं रे किती तासाचा व्लॉग जाईल? अर्धा तास स्नॅक. 40 मिनिटं. 40 मिनिटं. काय वाटतं गेला तर बघशील का 40 मिनिटं? किती बघशील? सगळं झालंय माझ्या समोरच. मी कशाला बघू आता? ते पण आहे. वॉच टाइम साठी चालू ठेवून द्यायचा. हा ते पण मस्त आयडिया चांगली. बाय द वे लोटस रिसॉर्टमध्ये आमची ऑफिसची आउटिंग झालेली लास्ट इयर. ॲनिव्हर्सरी झाली, 9th ॲनिव्हर्सरी झालेली. आणि आत्ता रिसेंटली 10th ॲनिव्हर्सरी झाली आहे. पण इकडे नाही आलो मी 10th ॲनिव्हर्सरीला. हे बघा हे बनवलं आहे. बाय द वे माझ्या ऑफिसच्या लोक जर बघत असेल तर इथले मेमरीज त्यांना क्लिअरली आठवते. इथे काय काय झालं रात्रभर, किती फालतूगिरी झाली आहे. सेमच आहे. थोडासा डिफॉल्ट 4.5 फूट. कानात नाही बा असं नाही. दाखवतो. थांब ना कशाला तोडते? हे बघा हे बघा किती दिसते किती मागण्या येतील. बघ सेल्फी व्हिडिओ बघ ना. हे बघ पीसफुल आहे. खूप कोझी आहे रिसॉर्ट. नक्कीच या नक्कीच. मी 4 वेळा आता 4-5 वेळा रेकमेंड केलंय. आम्ही काहीतरी आता खतरो के खिलाडी कपडे घातलेत. पडलो आता खिशात मोबाईल आहे. लेट्स सी. मी गाडी चालवतो ना मग. अरे मॅल फंक्शन होतं. फोनच. ऑल्सो मैंने आपको ये दिखाया नहीं रहेगा. रिसेप्शन के बाद ये आर्टिफिशियल पॉन्ड आता है. इसमें भी कुछ ब्रीड किए हुए हैं मछलियाँ. एंड दिस इज द रूट टू गो टू या डेडिकेटेड रूम्स. तर तुम्हाला या लोटसचा पूर्ण टूर द्यासाठी, रूम्सच्या आतमधला टूर द्यासाठी, आणि जर डार्क असेल तर सॉरी डार्कनेससाठी, कारण मोबाईलची चार्जिंग गेली आहे, चार्जर नाही आहे. तर तुम्हाला मी मास्टर की घेतो आणि दाखवतो सगळं काय काय कुठे. थांब ना. तर हा यांचा प्रायव्हेट पूल रूम आहे. जस्ट चेकआउट झालं तर क्लमझीनेससाठी सॉरी. इथे पण सेम त्या विलासारखं आहे. एक डबल बेडरूम आणि वरती एक लहान मुलांसाठी बेडरूम. बाय द वे मी इथे खूप वेळा राहिलो आहे. खूप कामं केलीत चांगली.
लोटससाठी. पण त्याच्या मागे नाही 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 नाही. ऑल्सो इकडनं गॅलरी म्हणून डायरेक्ट एक्झिटच आहे दुसरा. तर हा पूल रूम आहे. विकेंडसाठी प्राइजेस वेगळे असतील आणि वीकडेजसाठी डिफरंट असतील. कॅटेगरी नंबर आय डोंट नो 3, 4 हा ट्री हाऊस आहे. सोनू नंतर कमेंट्स मारा का ह्याच्यावरती जे काय असतील ते. हां ह्याची खासियत दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे ओपन शावर, ओपन रूफ शावर. तर ह्या गेमिंग रूमच्या बाजूला हा एक माउंटन व्ह्यू कॉटेज रूम्स ही कॅटेगरी आहे. तर ह्याच्यात तुम्हाला खास बात म्हणजे आता रात्र झाली तर मी दाखवतो. दिसत नाही दिसत आय डोंट नो. एवढी मोठी बॅल्कनी आहे आणि माउंटन व्ह्यू आहे. तुम्हाला अशा लाईनीत तुम्हाला 1 2 3 4 5 आहेत ना रे, 5 कॉटेजेस आहेत. आणि हे मी रेकमेंड करतो की फक्त 2 लोकांसाठी सुटेबल आहे, 2 ते 3 मॅक्स. आणि 1 मिनटं, तर इकडची खासियत आता राहते म्हणून समजणार नाही, पण ट्रान्सपरंट विंडो आहे शॉवरसाठी तुम्हाला. आता बस सगळे कॉटेज आपण सगळं फिरलोय, मेन रूम्स नाही फिरलो फक्त. बाय द वे जस्ट सांगून ठेवतो की मेन बिल्डिंग जी आहे त्याच्यात किती रूम कॅटेगरीज आहेत, 3-4 रूम कॅटेगरीज आहेत तुम्हाला. एक नॉर्मल मास्टर बेडरूम आहे जो तो 2 लोकांसाठी आहे. एक काय रे ट्रिपलला काय बोलतो, ट्रिपल शेअरिंग आहे. एक ट्रिपल शेअरिंग आहे. तर ते 4 लोकांचा जो बेडरूम आहे त्याच्यात तुम्हाला 2 डबल बेड भेटतात. आणि अजून एक मोठी कॅटेगरी आहे डॉर्मेटरीज. त्यात त्याची कॅपॅसिटी किती आहे एकाची, किती 12ची कॅपॅसिटी आहे त्याची एकाची. असे किती आहेत, असे 2 आहेत. तर तुम्ही तुमचे काही ग्रुप आउटिंग्स असतील आणि तुम्हाला एकच रूम हवा असेल तर ते पण तुम्हाला भेटतील आणि फुल एअर कंडिशन्ड आहेत. नाही तर बेस्ट ऑप्शन हाच आहे, विला घ्या, सगळे सोबत राहा. ठेव सेंटरला, कर चालू. एक नंबर. एका 90 डिग्रीला फेकतोय. नवीन कार्ड व्यवस्थित होतं रे, हे आता चिकटतात ना. होतंय 1 मिनिट. जय ते तुझ्या का आणि यू काय आलंय? टेक प्रॉपर्टी दॅट इज पार्ट ऑफ अ कम्प्लीट सेट. म्हणजे कसं Complete set वाला आहे. नवीन गेम शिकलोय. तेच तेवढं त्याची पण property. एक द्यायचं आणि एक घ्यायचं. इंटरेस्टिंग आहे. पण काय सेम व्हॅल्यू पाहिजे त्याची. कठीण आहे. व्हॅल्यू मग येईल ना, देते ना त्याला त्याची. एकच प्रॉपर्टी काढ. 4 मिलियनची दे प्रॉपर्टी. आई शपथ. 4 मिलियनची त्याची प्रॉपर्टी दे जरा. मग तू ब्लू तो एक झाला. हे तुमच्या प्रॉपर्टी मिक्स होतात ते बांधलेली की नाही ते. 7-12 मिनिट. किती स्टील. 5 मिलियन. दोन्ही याच्यात कळलं. पण तो एकदाच खेळला. हा खाली जातील याचे मग हेच 2. काढते. पण अजून एकदा खेळशील. झाली ना. त्याच हातात 7 आहेत ना. एक टाकला खाली. हा ठीक आहे, खेळ मग आता काय तुझ्या हातात ना. तू 3 खेळला 7 घेऊन. बरोबर असं काय करतोय? बरोबर. बघत नाही ना तुला चांगलं. किती असतं? किती रँक घेऊ शकतो? तुझा लिहिलाय खाली तो, कार्डवर लिहिलाय तो. कार्डवर लिहिलंय तेवढं. तुझ्या हातातला कलर कार्ड असेल रेडचा, त्याच कलरने रेड घेऊ शकतो. 2 प्रॉपर्टी, 3 प्रॉपर्टी. 12 मिलियन स्टील आहे. दे 12 मिलियन. ह्याचे 9 झाले. तू 9 नाही, तू 12 आहात सगळे. किती आहेत खरं सांग. 12 3 12. किती मिलियन आले भेंडी. आता मी समज जात 30 मिलियन प्लस झालोय तर जितला ना तू. प्रॉपर्टी पण झाले 3 तर झाले. ठीक आहे झाले. काय नाही. इथेच परिस्थिती घाण वाटते मला. आणि इथे कॅशच नाही. कॅश नाही त्याच्याकडे केलेला आहे. प्रॉपर्टी न केला लागेल. आत्ताच 30 नाही 12 24 36 मिलियन स्टील केलाय. आणि एवढं बदला गया तेरा फैजल याद रखो. सबका बदला बदला. ते आहे 3 मिलियन. 3 मिलियन कुठल्या घराचे पाहिजेत तुला. 4 घे ना. 4 घे ना भाई. 4 घे ना याचे. 4 घे ना. काय किती 4 मिलियन.
असं ठेव असं मग तुला दिसेल काही. हा, 4. हे घे जा 4 मिळेल घे. काय करशील कर जा. दुसरा काय सगळे माझेच मारणार आता. 2 कॅश केले. ब्लूचा ना ठीक आहे ना. ब्लूचा मग जय देईल ना तुला. दे ना मला. जय देत ना. अरे ना फॉर समजलं का. एच प्लेअर सगळ्यांना सर्वांकडनं 8 घ्यायचे. मारलीस. टार्गेट चुकला. टार्गेट चुकला. द्या आता 8. ब्लूचे 2 1 2 3 8. 4 5 6 7 8. हे घे रे 8 मिलियन घे. आता मग झाले ना इथे. माझे 8 घे. आणि इथे माझ्या खेळून झालं. खेळला तू. खेळ मजा. पाया मी पडत. स्वॉप स्टील ब्रेकर रेंट आला. स्टील ब्रेकर. 5 आला. 1 मिलियन. थांबा ब्लॉगिंग चालू ठेवा. या प्रकारे आपण आता 1 मिनिट. एक वाईल्ड प्रॉपर्टी. थांबा असं पस्तीस बघू नको. आता या प्रकारे 3 बाऱ्या असतात हा, या ठीक आहे. गेममध्ये. तर आपण आता याच्यामध्ये कुठली प्रॉपर्टी 5 मिलियन मागणार सर्वांकडनं, कारण की आपण कम्प्लीट सेट केलंय. कसं काय. यूज द कार्ड ऍज एनी 1 पार्ट ऑफ सेट. मग 2च झाले 3 ना झाले. सॉरी. आता किती झाले. हे एकदाच 6. केलं गे. हा. 6 नाही 3 झाले. मग हे 3 झाले ना. हा चला सर्वांनी 3 द्या. पण नाही, सर्वांनी आता 6 द्या. 6 मिलियन. जेवढे घेतले तेवढे. जेवढे घेतले चापडले ना, जेवढे घेतले बारा घेतो. जेवढे घेतले ना तेवढे जा. चला किती पाहिजे तुझे 3 मारी झाल्या. थांब. तुला किती पाहिजे. पैसे होऊ दे भाई. व्यवहार होऊ दे पूर्ण. 6 मिलियन कॅश इन. ए तू दिले का 6. मग दे ना. असं काय लपून नाही घ्यावाचा का भाई. हा माझा डील ब्रेकर आहे. ती प्रॉपर्टी पाहिजे अख्खी मला. अख्खी जाईल. डील ब्रेकर आहे. पत्ता बघू पत्ता. जस्ट से नो आहे. मी बोललो एवढा वेळ पत्ता नाही तिचा. असेल काही वाचलो. हे माझे 1 2 कारण की ही चान्स घेतो. 4 पत्ते उचलतो. काहीतरी चांगलं यावं देवा. तू 1 खेळला इथे 2 उचलले आणि 2 मला उचलायचे येतात. होते. हा, 2 येतात बरोबर. आणि 2 टाकला ना मग 4 उचलले मी. पण अजून तुला 2 खेळाचे आहेत ना. हा. हा बरोबर. भारी आहे यार. बर्थडे आहे भावाचा. किती 2 मिलियन. हातात नाही यायचे. हे घे. अरे हातातच आहे ना. काय नाही ना property. हे थांबा ना. हे झाली ना अजून किती टाइम. 2दा खेळायचं आहे. अजून एकदाच खेळलोय. मग त्याला घ्यायचीच आहे तशी. ठीक आहे हे काय घाबरू नको, घेतोच. हे काय? काय त्याला जमत नाही हे पुढे. गोंधळला आहे तो आता प्रॉपर्टी बघून. त्याला महाग आलं ठीक आहे. म्हणून बोलले माझ्या नावावरती का थोडीशी घेऊन गेलाय. बघ ना पहिल्यांदा खेळून जिंकलो. हे असं घेऊन. 35 मिलियन हातात कॅश. काय 3 प्रॉपर्टी सेट्स. 3 हाऊस सेट्स 8 आणि जिंकलो. वाईट वाटतंय आम्हाला. कोणाला लुटला. खूप लुटला. यालाच लुटला. यालाच लुटला. तो सुमडीत गेलत होता आणि तू फक्त चोरत होता. तर लोटसवर निघालोय आता आपण आणि आता चाललोय घरी. हे दोघं पण घरी चाललेत. आता पुढचा ब्लॉग काय असेल काय माहिती नाही. काय प्लॅन नाही. हा ब्लॉग होणार होता हे माहिती होतं. सो लेट्स सी काय होतं. मे बी प्ले ऑफचा असेल पुढचा ब्लॉग. काय आयडिया काय बघूया. चला चलो बाय बाय. गुड नाईट.